14 एप्रिलला नगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन जे आमच्यावर आरोप केले त्या संदर्भात आम्ही खुलासा करतो की आमचं कुठल्याही प्रकारचं विकास कामाला अडथळा नाही. आम्ही कुठलेही विकास काम थांबवण्याचं काम करत नाही. अष्टविनायक मार्गला असणारा तो रस्ता आहे, त्याच्यात ते मोटारीचं काम करतायत. त्याला कुठल्याही प्रकारची PWDची NOC किंवा अष्टविनायक मार्गाची NOC न घेता बेकायदेशीररित्या ती साखळी पद्धतीने टेंडर प्रक्रिया केलेली आहे आणि ती अनधिकृत आहे असं आमचं मत आहे. ते जे काम बंद पडले ते त्यांना परवानगी कुठलीही मिळाली नाही, त्याच्यामुळं ते काम बंद पडलेलं आहे. प्रक्रिया चुकीची आहे असं आमचं मत आहे. या सगळ्यामध्ये तुमच्याकडे काय मोटारीच्या संदर्भामध्ये काय पर्याय आहेत किंवा नेमकं तुम्ही काय त्यांच्याशी चर्चा झाली होती या सगळ्या टेंडर प्रक्रियेमध्ये तुमच्याशी काय बोलणं झालं? आम्हाला कुठल्याही ह्या टेंडर प्रक्रियेची माहिती नाही. आमच्या आरोग्य सभापतींनाही मी माहिती विचारली, पण आरोग्य सभापतींनाही विश्वासात घेतलेलं नाही. ही प्रक्रिया जी केली ही मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून झालेली प्रक्रिया आहे. 2018च्या GR प्रमाणे समितीचे अधिकार नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना आहेत. त्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया सर्व झाली. आम्हाला विश्वासात घेतले नव्हते. या सगळ्यात काहीतरी अंदाजे 1 लाख रुपये खर्च असायला हवा असं तुमचं म्हणणं. नेमकं हे किती मध्ये झालेलं आहे? तेवढं टेंडर कितीच होतं, आता ते बांधकाम कितीच असावं? टेंडर जे पब्लिश केलं गेलेलं आहे ते टेंडर साधारणतः 4 ते 5 लाखाचं आहे आणि आता जे सद्यस्थितीत बांधकाम झालेलं दिसतंय ते 70 ते 100 फुटाची मोटारी बांधकाम केलेलं आहे. बाजार भावाप्रमाणे जरी आपण बघितलं तरी 1000-1200 रुपये स्क्वेअर फुटला खर्च येतो शक्यतो. त्या माध्यमातून विचार करता ते 1 ते 1.25 लाख रुपये ती मोटारी व्हायला पाहिजे. पण त्याच्यासाठी 4 ते 5 लाख रुपयाचं टेंडर काढलंय ते एस्टिमेट जास्त होतंय आणि मग हे कशासाठी एवढं? भ्रष्टाचार झालाय असं? त्याच्यात भ्रष्टाचार होतोच आहे 100%. SRP कॅम्पमध्ये जे काही झाडू झुडपाचा काढण्यात आले होते त्याला थांबवण्यात आले. नंतर ते तुम्ही त्याच्यामध्ये काय बोलणं अधिकाऱ्यांशी बोलले का? आमचं SRPच्या झाडं झुडपं जी काढली गेली त्याच्यात आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आम्हाला माहिती नाही. नगराध्यक्षांनी जेव्हा रील टाकली तेव्हाच आम्हाला ते माहिती पडले. पण ते झाडं झुडपं कशासाठी काढली आणि तिथं कुठल्या प्रकारचा विकास करायचा आहे हे आम्हाला काही नगराध्यक्षांनी सांगितलं नाही किंवा आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही. तुमची मॅजॉरिटी असून देखील नगराध्यक्ष विश्वासात घेतला, काय करायचं? नगराध्यक्षांना त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यातलं त्यांना त्यांच्या पद्धतीने चालवायचं असेल असं दिसतंय. कारण जेव्हा आम्ही कुठले ठराव करून देतोय त्यानंतरच नगराध्यक्षांनाही सगळ्या गोष्टी करता येतात. पण ते आता सद्यस्थितीत आम्हाला कुठल्या गोष्टीत विश्वासात घेत नाहीये कारण आमच्या सभापतींनाही माहित नसतं. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुम्ही कुठे तक्रार करणार आहात? भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणणार अशी कुठे तक्रार? आम्ही मुख्याधिकारी साहेबांकडे ऑलरेडी ह्याच्यात भ्रष्टाचार दिसून येतोय म्हणून आमचं पत्र दिलेलं आहे. सर्व सदस्यांच्या सह्याचं पत्र आम्ही दाखल केलेलं आहे. त्याच्यावर निर्णय अजून झालेला आहे.